गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशात सगळे? अपेक्षा करते की सगळे मजेत असाल. आणि आज आहे जयपूरमधला दुसरा दिवस. तर आज आम्ही खूप प्लेसेस कवर करणार आहोत. तर सुरुवात करणार आहोत जलमहलपासून. तर हा व्लॉग नक्कीच पूर्ण बघा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉगला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड्स. तर आता आम्ही पोचलो आहे मानसरोवर तलावाच्या काठी आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता सुंदर असा जलमहल दिसतो आहे. या महालाचे वैशिष्ट्य असे आहे ना की याचे टोटल 5 मजले आहेत, पण आपल्याला ना याचा फक्त एकच मजला दिसतो आहे, कारण की याचे 4 मजले पाण्याखाली आहेत. हा महल बांधला होता महाराजा सवाई जयसिंग यांनी, आणि हा बांधला आहे 18व्या शतकामध्ये. आणि तेव्हा त्यांनी त्यांच्या मनोरंजनासाठी हा बांधला होता. पण आता या ठिकाणी जायला, म्हणजे आज जायला तर कोणाला परमिशन नाही आहे. आपण बाहेरूनच हा महल बघू शकतो. पण इथे फिरताना पण तुम्ही बघाल ना, इतकं सुंदर वाटतं ना, आणि खूप छान वातावरण असतं. इवन इथे आजूबाजूला पण एवढे वेगळे पक्षी होते, आणि खरंच खूप छान वाटतं. आणि फोटोग्राफीसाठी तर एक नंबर ठिकाण आहे. आणि जर तुम्ही कधी जयपूरला गेलात तर इथे जायला विसरू नका. आमेर फोर्टला जाताना ऑन द वेज तुम्हाला हा जलमहल लागतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही आमेर फोर्टला जायचा प्लॅन करत असाल त्या दिवशी तुम्ही आधी जलमहल कव्हर करू शकता. इथे उभं राहून तासनतास आपण हा जलमहल बघू शकतो. इतकं सुंदर इथे असं प्रसन्न वातावरण आहे. आणि हे तलाव पण जे आहे त्याचं पाणी पण खूप स्वच्छ आहे, आणि त्याने खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन पण केलं. त्यामुळे या महालाची सुंदरता अजूनच वाढली आहे. बघा, दोन सुंदर पक्षी कसे मस्त पोहत आहेत आणि आनंद घेत आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा जलमहल कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. 'आता जलमहलकडून आम्ही पोचलो आहे पन्नामीनाच्या कुंडकडे, आणि याला इथे पन्नामीना का कुंड असं म्हटलं जातं. या नावाने हा खूप फेमस आहे. 16व्या शतकात बांधलेला हा कुंड त्याच्या रचनेसाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही बघाल ना तर ह्या स्टेपवेल्स ज्या आहेत त्याची रचना अशा प्रकारे केलेली आहे ना, की असं बोलतात की जिथून तुम्ही इथे उतराल ना खाली, तिथून तुम्ही वरती चढू शकत नाही, अशी त्याची रचना केलेली आहे. पायऱ्यांची रचनाच एवढी सिमेट्रिकल आहे की तुम्ही बघाल ते कोणत्या साईडून बघितलं तरी ह्या पायऱ्या सेमच दिसतात. पण आता सिक्युरिटीच्या कारणामुळे या ठिकाणी आपल्याला उतरण्याची परमिशन नाही आहे. आपण फक्त वरून याला बघू शकतो. फोटोग्राफीसाठी आणि व्हिडिओग्राफीसाठी हे पण एक खरंच खूप छान ठिकाण आहे.
आता पन्ना मीनाच्या पॉईंटकडून आम्ही पोचलो आमेर फोर्टला आणि हे जयपूरमधलं एक खूपच प्रसिद्ध ठिकाण आहे. आणि इथे एंट्रीलाच राजस्थानच्या सुंदर कलेचा आणि संस्कृतीचा आपल्याला दर्शन मिळतं बघा. हा किल्ला जो आहे तो आरवली पर्वतांच्या रांगामध्ये बसलेला आहे आणि युनेस्कोमधला म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट मधला वन ऑफ द एक किल्ला आहे की जिथे खूप सारे असे फॉरेनर्स पण हा किल्ला बघायला येतात. आणि हे राजस्थानमधलं किंवा जयपूरमधलं सगळ्यात एक महत्त्वाचा किल्ला म्हणून मानला जातो. हे आहे या किल्ल्याचं मेन प्रवेशद्वार, कारण की इथून ना खूप साऱ्या अशा स्टेप्स आहेत त्या चढून जायला आणि त्यानंतर मेन आपल्याला एंट्री लागते किल्ल्याच्या आतमध्ये जायला. या किल्ल्याला अंबर फोर्ट असं पण म्हणतात. खूप लोक अंबर फोर्टच्या नावाने पण याला ओळखतात. दुसरं म्हणजे या किल्ल्याचं जे मेन आकर्षण आहे की इथे हत्तींची सवारी होते. शीश महल बघायसाठी लोक येतात. तर तुम्हाला हत्तीची सवारी करायची असेल तर मोस्टली तुम्ही सकाळी लवकर येऊ शकता, कारण की सकाळी लवकर इथे ते तुम्हाला हत्तीची सवारी देतात. पण आता या टाईमला किंवा दुपारच्या वेळेस ती अवेलेबल नसते. तर तुम्ही ट्राय करा, जर तुम्हाला हत्तीची सवारी पाहिजे असेल तर तुम्ही सकाळी इथे येण्याचा प्रयत्न करा. हा किल्ला खरंच खूप म्हणजे मोठा आहे आणि इथे फिरून फिरून ना अक्षरशः पाय दुखायला लागतील, एवढा मोठा किल्ला आहे हा. हे बघा, ही एंट्री आहे शीश महलकडे जाण्याची आणि तुम्ही नक्षीकाम बघा. खरंच तुम्हाला आता कॅमेरामध्ये हे किती क्लिअर दिसते माहीत नाही, पण समोरून तुम्ही बघाल ना आणि इथले फोटोसाठी स्पेशली या ठिकाणी फोटोसाठी लोक ना एवढे अक्षरशः लोकांनी रांगा लावल्या होत्या. आणि हे गार्डन पण खूप सुंदर आहे. आता आपण एंट्री केली आहे शीश महलकडे. याला पॅलेस ऑफ मिरर असं पण म्हटलं जातं आणि इकडचा इतिहास जर तुम्ही ऐकाल ना खरंच खूप आश्चर्यचकित करणारा आहे. हा शीश महल राजा मानसिंगने त्याच्या राणीसाठी बनवला होता. तर का तर राणीला आकाशातले तारे बघून झोपण्याचा खूप शौक होता की तिला ताऱ्यांच्या खाली झोपायचं होतं, म्हणून हा स्पेसिफिकली त्याने राणीसाठी बनवलेला महल आहे. आणि ह्याचे जे आरसे आहेत हे बेल्जियममधून मागवलेले आहेत. तर या आरशाची खासियत अशी आहे ना की इथे तुम्ही जर मेणबत्त्या पेटवल्या तर हा पूर्ण जो महल आहे ना तो ताऱ्यांसारखा चमकायचा, म्हणजे गॅलेक्सीसारखा. बघा, हे त्या काळाचं आर्किटेक्चर आहे आणि बघून ना डोळे एवढे दिपवलेत ना, म्हणजे तिथून नजरच हटत नाही आहे माझी, एवढं सुंदर आहे. किल्ला फिरून आम्हाला लागली खूप भूक. मग आम्ही थांबलो एका रेस्टॉरंटमध्ये. तिथे आम्ही ऑर्डर केली होती राजस्थानी थाळी. आणि बघा, खूप सारे असे राजस्थानी पदार्थ त्यामध्ये आहेत. पेटपूजा केल्यावर आम्ही पोचलो आहे जगत शिरोमणी मंदिरात. तर हे मंदिर तुम्ही ऐकलं असेल, हे मंदिर ना मीराबाई टेम्पल नावाने पण ओळखलं जातं. हे जे मंदिर आहे ते श्रीकृष्ण आणि मीराबाईंना समर्पित आहे. तर हे मंदिर आमेरपासून अगदी जवळच आहे, म्हणजे तुम्ही वॉकिंग डिस्टन्स आहे. तुम्ही आमेर किल्ल्याच्या नंतर तुम्ही या मंदिरात येऊ शकता. आणि असं म्हटलं जातं की या मंदिरात जी श्रीकृष्णाची मूर्ती आहे ना, तीच मूर्ती मीराबाई त्या मेवाडमध्ये ज्याची पूजा करायचं ती हीच मूर्ती आहे. आणि चित्तोडगडावर जेव्हा मुघलांचं आक्रमण झालं होतं त्यावेळेस आमेरच्या राजाने ती सुरक्षित येथे आणली होती. आणि तुम्ही पाहिलं असेल हे मंदिर तुम्हाला काही मूव्हीजमध्ये पण दिसलं असेल, जसं भूल भुलैया मूव्ही आहे आणि अजूनही मूव्ही आहे ज्याच्यामध्ये ह्या मंदिरामध्ये त्याची शूटिंग झालेली आहे. मंदिराचं बांधकाम इतकं अप्रतिम आहे ना, यावरती विष्णूची आणि श्रीकृष्णाची वगैरे खूप सारी अशी चित्र रेखलेली आहेत. आणि हे पहिलं असं मंदिर आहे ज्यामध्ये श्रीकृष्णांबरोबर मीराबाईंची पण पूजा केली जाते. आणि तुम्ही बघू शकता की खरंच मूर्ती किती सुंदर आणि अप्रतिम आहे.
आता आम्ही चाललो आहोत नाहरगड किल्ल्यावर. आणि नाहरगड किल्ला जो फेमस आहे इथल्या सनसेटसाठी. मग तुम्ही जर कधी नाहरगडला येण्याचा प्लॅन करत असाल तर कृपया संध्याकाळच्या वेळेस इथे या, कारण की संध्याकाळी तुम्हाला जो व्ह्यू दिसणार आहे तो दुपारच्या वेळेस किंवा सकाळी तुम्हाला दिसणार नाही. या किल्ल्याकडे जाताना पडाव कॅफे वगैरे असे काही रेस्टॉरंट पण आहेत, जिथे त्यांची काहीतरी एंट्री फीस आहे. तिथून पण तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. पण आम्ही वेळेवर पोचलो होतो, त्यामुळे आम्हाला नाही वाटलं की आम्हाला तिथे गेलं पाहिजे, म्हणून आम्ही डायरेक्ट किल्ल्यावरूनच डायरेक्ट जाऊन तिथे तो व्ह्यू बघायचा निर्णय घेतला होता. म्हणून आम्ही काही पडाव कॅफेमध्ये थांबलो नव्हतो. नाहरगड म्हणजेच वाघाचं निवासस्थान पण म्हटलं जातं याला. 1638मध्ये जे महाराज सवाई जयसिंग म्हणजे जे दुसरे जयसिंग राजे होते, यांनी या गडाची निर्मिती केली होती. आणि तुम्ही बघाल तर इकडचा व्ह्यू आहे, या गडावरून तुम्हाला पूर्ण जयपूर सिटी दिसते. चला तर मग अनुभवूया नाहरगडचा हा प्रवास. बघा फ्रेंड्स, इथून दिसतोय पूर्ण जयपूरचा व्ह्यू आणि किती सुंदर वाटतंय बघा वातावरण. आणि आम्ही अगदी परफेक्ट टाईमला इथे पोचलो आहे. आणि हे बघा सनसेटची वेळ पण झालेली आहे आणि हा व्ह्यू बघताना इतका छान अनुभव येतो आहे ना की काय सांगू तुम्हाला. जसा सूर्य मावळतोय तसं संपूर्ण जयपूर शहर इथे सोन्यासारखं चमकताना दिसतंय. आणि रात्रीच्या वेळी तर हे ताऱ्यांच्या चादरीसारखं दिसतंय. जर तुम्ही जयपूरला आलात तर इथला हा व्ह्यू, नाईट व्ह्यू स्पेशली मिस करू नका. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग आणि हा व्ह्यू, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन नवीन प्रवासासाठी, नवीन ठिकाणांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या आम्ही काय काय कवर करणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत फिरत राहा, आनंदी राहा आणि मजेत राहा. आणि एन्जॉय करा हा जयपूर सिटीचा सुंदर असा व्ह्यू.